फायनली माझं फेवरेट कपल एकत्र येतं आहे, म्हणजे भावना आणि सिद्धूचं लग्न होतं आहे. आय एम शुअर तुम्हा सगळ्यांनाही हेच हवं होतं आणि तेच आता मालिकेत पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा ना ते दोघं एकत्र आत्ता किती छान दिसतात, कारण का त्या लग्नाचा लुक वगैरे आधी एकत्र तुमचे बरेच सीन झालेत, पण लग्न झाल्यावर एक बोलत तेज येतं. तर फायनली आम्हाला जे हवं आहे, तुमचे फॅन्सही वाट बघत होते. तुम्हालाही तसे कमेंट्स येत असणार ना की खूप खुश आहेत सगळे. काय फिलिंग आहे? लग्नाचा सीन म्हटलं थोडंसं थकायला होतंच, पण किती एन्जॉय? खूप एन्जॉय करतोय कारण लग्न दोघांचं असलं तरी सोहळा सगळ्या कुटुंबाचा आहे. त्यामुळे आम्ही आमच्या सकट म्हणजे बाकी सगळेही खूप उत्साही आहेत आणि लग्न शूटिंगचं असलं ना तरी वातावरण हे खरं खरं लग्नाचं आपोआप घडतं. त्यामुळे मजाच येते कंटिन्युअस. ऑन कॅमेरा भावनाला काय कॉम्प्लिमेंट देशील? कारण का प्रेमाच्या बाबतीत तर तू कमी पडत नाहीसच कधी, पण आज काय कॉम्प्लिमेंट देशील? काही नाही, ती नेहमीप्रमाणे सुंदरच दिसते. आता आपण भावनाला कॉम्प्लिमेंट द्यायला सांगूया. सिद्धिराज गाडे पाटील हँडसमच दिसतात कायम, पण त्यांनी माझा विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे अजून मी त्यांना असं म्हणू नाही शकत की तुम्ही छान दिसताय. तर तुम्ही जेव्हा माझा विश्वास परत मिळवाल तेव्हा मी म्हणीन की हां, आज तुम्ही खूप छान दिसताय. तोपर्यंत नाही. लवकरच होणार आहे, टेन्शन नाही घेऊ. हा, सिद्धूला फुल कॉन्फिडन्स आहे. सध्या ना खूप ड्रामा सुरू आहे मालिकेमध्ये आणि ना ते सीन्स करायलाही तितकं बोलतात ना लगेच शिफ्ट करावं लागतं आपल्याला. एखादा इमोशनल सीन कुणाल तुला हॅट्स ऑफ आहे, कारण का हे सगळं त्याला करावं लागतं आहे. रडण्याचे सीन्स म्हणा किंवा ते इमोशन्स दाखवायला लागतात. ॲक्टर म्हणून किती कस लागतो आणि किती चॅलेंजिंग. मला तर कळतच नाही आहे मी काय करतो इतके दिवस. मला एका पॉईंटला होतं की हा आता असं होतं, बरेच होतं. मला तर होतं हँग व्हायला. पण ठीक आहे, तीच चॅलेंज आहे ॲक्च्युली. आणि स्पेशली टेलिव्हिजन, कारण माझं पहिलंच टेलिव्हिजन होतं. मला एवढं सवय अजिबातच नव्हती की हे झालं मग ते झालं, मग ते झालं मग हे झालं, आणि रॅन्डम रॅपिडली एवढं इमोशन चेंज करण्याची. सो आय गेस तो जो कम्फर्ट झोन ब्रेक करायला मिळतो आहे ते चॅलेंजिंग आहे, पण तितकंच गरजेचं आहे असं म्हणेन मी. विरंगुळा म्हणून सगळी धमाल करणारी टीमसुद्धा आहे, म्हणजे आपल्याला कंटिन्यू शॉट आहेत तर मस्तीही सुरू आहे. हिची फॅमिली, भावनाची फॅमिली तर तुफान. हां, आणि त्यामुळे मस्ती कधी कधी आम्हाला थांबवायला लागते, कारण मग सीनमध्ये वेगळाच मूड लागतो आमचा. त्यामुळे असं होतं की नका प्लीज आता हसू नका प्लीज, दुसरं काहीतरी करायचं आहे. त्यामुळे आम्ही ठरवून करतो असं की आता सीन आहे, आता बस नको. पण काही आमच्याकडे जे अवली कलाकार आहेत ते चालूच असतात कंटिन्युअस. मग आपण असं करायचं की प्लीज यार हसवू नका. आणि मी पटकन हसणारी आहे, म्हणजे मला लूप लागला की मी हसत राहते, खूप वेळ हसत राहते. म्हणजे आमच्याही सीनला हा सिद्धू खूप कॉमेडी करत असतो ना, कारण त्याचे डायलॉग्स असे एकदम चीझी असतात आणि तो असा प्रेमातच आहे. आणि मी इतकी ऑफ असते, भावना हे कॅरेक्टर कम्प्लीट ऑफ असतं की तिला मुभाच नाही आहे. मग ती असंही नाही करत त्याच्याकडे बघून. तर मला इतकं कंट्रोल करावं लागतं की नाही हसायचं नाही आहे, हसायचं नाही आहे, स्माईल नाही, डोळ्यात हसणं नाही, काही नाही. आणि माझं असं सगळीकडनं हसणं दिसायला लागतं. त्यामुळे मला असं खूप कंट्रोल्ड काम करावं लागतं आहे. पण या नवीन लुकसाठी किती एक्सायटेड आहेस? कारण का नॉर्मल कॉटन ड्रेस हा तुझा लुक होता, पण ह्यासाठी किती एक्सायटेड? खूप जास्त. आणि आता छान नवनवीन साड्या, आता टाईम लागेल. नाही, खूप नाही लागणार, कारण मेन नाही म्हणलं तरी एक साधेपणा त्याही लुकमध्ये असणारच. त्यामुळे वेळ नाही लागणार, पण मजा खूप येईल. आता खाणं वगैरे प्रिपेअर केलं आहे दोघांनी? माझं तर काही एक्सपिरियन्सच नाही माझ्या. काही विषयच नाही म्हणजे तिला येतात, ती बोलली. यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवी बासरी, यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवी बासरी, सिद्धिराजच्या सोबत भावना कायम हसरी. हो, हे जर खरंच झालं तर चांगलं आहे. उखाण्यात तरी आहे, आता खरं बघूया. पण खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे येणारे ट्रॅक्स. थँक्यू सो मच आणि हॅपी मॅरिड लाईफ. आणि तुम्हाला आमच्या लग्नाचे हे स्पेशल लाडू. थँक्यू. शादी का लड्डू खाया. शादी का लड्डू. येस.